या ठिकाणी सर्वांना नमस्कार। शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना। शासकीय कर्मचारी असतील किंवा इतर देखील व्यक्ती असतील त्यांना त्या ठिकाणी जे सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, त्याचबरोबर ट्विटर किंवा इंस्टाग्राम, व्हॉट्सअप असेल इत्यादी सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करायचा याबाबत महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 28 जुलै 2025ला त्या ठिकाणी प्रसारित केलेला आहे। तर या परिपत्रकामध्ये काय आहे प्रस्तावना आपण पाहूया। सध्याच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाचा वापर माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी, समन्वय संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो। सोशल मीडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्किंग साईट उदाहरणार्थ फेसबुक त्याचबरोबर ट्विटर, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, बरोबर, त्याचबरोबर इतर ॲप्स असतील आणि या माध्यमांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो। मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे, क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोकेसुद्धा निर्माण झाले आहेत। आपण पाहतो की यूट्यूब चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम असेल, त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट येतात आणि त्यातून त्या ठिकाणी लोकांना धोकेसुद्धा निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी हे परिपत्रक शासनाने काढलेलं आहे, जसे की गोपनीय माहितीचा प्रचार करणे, खोटी व भ्रामक माहिती पसरवणे, जाणून बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे, तसेच शासकीय धोरणाबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना, व्यक्ती यांच्याबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याच्या निदर्शनास आले आहे। म्हणजे सोशल मीडियाचा त्या ठिकाणी अनुचित त्या ठिकाणी वापर होत आहे। म्हणजेच राजकीय व्यक्ती असतील किंवा राजकीय घटना असतील या त्या ठिकाणी खोट्या आणि भ्रामक त्या ठिकाणी पसरवल्या जातात। जाणून बुजून एखादी माहिती, एखादी व्यक्ती त्या ठिकाणी एक्सपायर झाली किंवा मृत्यू पावली अशी खोटी आणि भ्रामक माहिती त्या ठिकाणी पसरवली जाते। त्याच्यामुळे हे परिपत्रक त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 तयार करण्यात आले आहे। सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत लागू होतात। वर्तवणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतो। अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियाबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत। म्हणजेच अशा प्रकारचं जर खोटी माहिती किंवा गोपनीय माहिती जर तुम्ही या ठिकाणी सोशल मीडियावर प्रस्थापित केली किंवा पाठवली तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊ शकतं, तुमच्यावरती शिस्तभंगाची कारवाई त्या ठिकाणी केली जाऊ शकते। आता शासन परिपत्रकामध्ये काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या मार्गदर्शक सूचना आपण पाहूया। तर प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील सर्वांनाच त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू राहतील। म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर राज्य शासनाचे किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा प्रतिकूल कृतीवर प्रतिकूल टीका करू नये। म्हणजेच कुणीच या ठिकाणी शासनाचं जे चालू अलीकडील धोरण आहे किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत याच्यावरती टीका करायचं आपल्याला त्या ठिकाणी अधिकार नाही। शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा। शासकीय कर्मचाऱ्यांचे त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत। म्हणजे त्या ठिकाणी त्याचं वैयक्तिक आणि कार्यालयाचं जे सोशल मीडियाचं खातं आहे, अकाउंट आहे, ते स्वतंत्र ठेवणं गरजेचं आहे। केंद्र राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट, ॲप इत्यादीचा वापर करू नये। केंद्र आणि राज्य शासनाने वेगवेगळ्या ॲपवरती आणि वेबसाईटवर बंदी घातलेली आहे, त्या ॲपचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही। शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्ती सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादीचा प्रचार व प्रसारासाठी तसेच लोकसहभागाकरता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमाचा वापर करता येईल। म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला काही शासकीय योजना असतील, उपक्रम असतील, याच्यासाठी त्याचबरोबर लोकसहभाग असेल, याच्यासाठी जर तुम्हाला माध्यमांचा वापर करायचा असेल तर अधिकृत आणि शासकीय माध्यमांचाच त्या ठिकाणी वापर करता येईल। कार्यालयांतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल। शासनाच्या किंवा विभागाच्या योजना, उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल। मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी। म्हणजे त्या ठिकाणी आपली स्वतःची स्वयंप्रशंसा होईल हे न करता त्या ठिकाणी शासकीय योजना, उपक्रम यशस्वीरित्या लोकांपर्यंत कसे जातील याचा आपण काय करायला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे।
अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल, मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदाचा लोगो, वर्दी, गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत इत्यादीचा वापर फोटो, रील्स, व्हिडिओ अपलोड करताना टाळावा. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नयेत. म्हणजेच काही आक्षेपार्ह असेल, काही मानहानिकारक असेल, भेदभाव उत्पन्न होणारा असं मजकूर असेल तर तो त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, शेअर करणं किंवा अपलोड करणं किंवा फॉरवर्ड करणं टाळायचं आहे. प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतीही गोपनीय दस्तऐवज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः तसेच पूर्ण स्वरूपात शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नयेत. म्हणजे प्राधिकृत केल्याशिवाय म्हणजे त्यांनी जर या ठिकाणी सार्वजनिक केल्याशिवाय त्याच्या म्हणजे एखादी समजा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात म्हणजे त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला जर त्या ठिकाणी यूट्यूबला टाकायच्या असतील तर त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर झाल्यानंतर तुम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी टाकू शकता. पण त्या अगोदर जर तुम्ही पूर्वपरवानगीशिवाय किंवा प्राधिकृत केल्याशिवाय जर तुम्ही अगोदर जर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेची उत्तरं जर तुम्ही यूट्यूब असेल किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, फेसबुक असेल याच्यावरती जर अपलोड केले तर तुमच्यावर देखील काय होऊ शकतो, त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी केस होऊ शकते किंवा शिस्तभंगाची कारवाई त्या ठिकाणी तुमच्यावर होऊ शकते. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे. जर काही जणांची जर बदली झाली, शासकीय कर्मचारी असतील त्यांची बदली झाली तर कार्यालयीन सोशल मीडियाचा अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावं अशा बाबतच्या महत्त्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जर त्यामध्ये काही कुचराई झाली किंवा त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर असेल, मानहानिकारक मजकूर असेल तो जर पोस्ट करण्यात आला तर त्या कर्मचाऱ्याविरुद्ध किंवा त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि ते पोलीस केस होऊन त्या ठिकाणी पुढचे सुनावणी त्या ठिकाणी केली जाऊ शकते. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाचा सर्वांनी काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. कोणाकडून या ठिकाणी एखाद्याचे दुःख होईल किंवा एखाद्याला त्रास होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी तुम्ही सोशल मीडिया ॲपवरती सार्वजनिक करू शकत नाही. अशा पद्धतीचं महत्त्वाचं परिपत्रक त्या ठिकाणी 28 जुलै 2025ला महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे. कारण की खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहतो आजही यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दिल्या जातात, म्हणजे खोट्या बातम्या त्या ठिकाणी पसरवल्या जातात. त्याचबरोबर परीक्षा होण्याअगोदर प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी यूट्यूबवर टाकल्या जातात. याच्यामुळं जी काही गोपनीयता आहे ती गोपनीयता भंग पावते. म्हणजे ही गोपनीयता भंग पावत असेल तर ते कोणत्या चॅनल करता येत असं हे पाहून त्याच्यावरती कारवाई देखील होऊ शकते. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहेत की त्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करताना या मार्गदर्शक सूचनाचा तुम्ही नक्कीच वापर कराल अशी या ठिकाणी खात्री बाळगतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.